दर्शनाला जगन्नाथपुरीला जावं लागलं आणि सत्यालाच येणं होईल का नाही सांगता येत नव्हतं. तसं शेवटचा दिवस तिच्या मनात होता. पण जसं आपल्या सगळ्यांचा जो भाव आहे तो तिथं कोणता ना कोणता कार्यक्रम इथं व्हावाच, त्या अनुषंगानं आपणच जगन्नाथ भगवंताला प्रार्थना केलेली होती की तिकडेही दर्शन होऊ द्या आणि इकडेही कार्यक्रम होऊ द्या. तर आपली ती प्रार्थना भगवंताने ऐकली आणि आज भक्तीचे इथं भजन संध्येचं आयोजन आहे. सगळ्यात अगोदर जे आहे आपण रामकृष्ण हरी भजनानं भक्ती संध्येचा प्रारंभ करूया. गणाधीश जो ईश सर्वा गुणाचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गणपंथ आनंद या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ प्रभाते मनी रामचरित जावा. पुढे वैखरी राम आधी भगावा. सदाचार हा घोर सांडून येतो, जनी तोची तो मानवी धन्य होतो. जय जय रघुवीर समर्थ. प्रभातीच्या वेळी भैरव थाटातील अहिर भैरव या रागाने आपण जय जय रामकृष्ण हरी भजनाला प्रारंभ करूया.
सप्त्यातील आपली उपांत्य दिवसाची ही सेवा आहे. आणि तसं उपांत्य दिवशीचं जे कीर्तन सुद्धा जे असतं ना ते मागणीपर असतं. आणि तशी जी मागणी आहे ती आजच्या भजनात सुद्धा आपण करायला पाहिजे. तसं प्रत्येक कार्याची जी सुरुवात आहे ते गणरायांचं स्मरण केल्याशिवाय ते कार्य सिद्धीला जातच नाही. प्रत्येक कार्याची सुरुवात आपण त्यांच्या स्मरणानं करत असतो. जी ज्ञानेश्वरी आपल्याकडे आता पारायण झालं त्या पारायणाच्याही सुरुवातीला माऊलींनी सुरुवातीलाच गणरायांचं स्मरण केलेलं आहे. तसंच एक मागणीपर एक गीत आहे, तुझं मागतो मी आता. यामध्ये अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या मागणी आहेत की तुझ्या ठिकाणी आमची भक्ती दृढ व्हावी. आणि मुळात भगवंताकडे हेच मागायला पाहिजे. बाकीचं जे आपण मागतोय ते मागणं जे आहे ते सगळं खोटं आहे. आणि न लगे माईक पदार्थ तेथे माझ्या आत नको देवा. अशी एक चांगल्या प्रकारची मागणी, सत्संगती, या सर्व प्रकारच्या मागणी मागणार हे आत्ताचं गीत आहे ते आता प्रस्तुत होत आहे. तुझं मागतो मी आता, मागतो आता तुझं मागतो मी आता, मागतो आता
सुंदर अशा प्रकारची मागणी या सर्व ह्याच्यात सांगितलेली आहे. आणि जशी भक्ती असते तशी मागणी असते. आणि इथे सर्व जे काही संस्कार आहेत ते याच मागणीचे बाबांनी आपल्या सगळ्यांच्या मनावर रूढ केलेले आहे. आपले एक महत् भाग्य आहे. नाहीतर बऱ्याच वेळा असं होतं की क्रिया तर घडत असते भक्तीची, पण पाठीमागचा भाव नेमकं काय मागायचं तेच कधी कधी चुकून जातं. आणि ते चुकल्यामुळं जे आपल्याला अलौकिक मिळणार आहे ते सोडून लौकिकाचीच मागणी जास्त होते. त्यामुळे या सर्व मागणी जर भगवंतांनी पूर्ण केल्या तर तेच खरं आपल्याला जीवन सार्थ करणारी अशी मागणी आहे. आता यानंतर जे आहे सकाळचा प्रहर आहे आणि भूपाईची आठवण होऊ नये असं होतच नाही. हा जो प्रहर आहे तसा तर आपल्याला थोडासा उशीर झाला, पण आता थंडीचा कालावधी आहे. नाहीतर मागे एकदा हा आपण असा एक कार्यक्रम केला होता, त्यावेळेस पहाटे 5 वाजता सुरू केले. पण यावेळेस थोडासा उशीर झाला, पण आता उशीर जरी झाला तरी भूपाळीचे जे स्वर आहेत ते याही कालावधीत चालतात. तर आता एक अतिशय सुंदर असं की घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. बाबांचं अत्यंत आवडीचं भजन आहे. आणि मला अजूनही आठवतं, बाबा 7-8 वर्षापूर्वी आम्ही दोघांनी जे हे गीत गायलं होतं त्याची सतत आठवण करतात, म्हणून त्यांच्यासाठी हे स्पेशल हो. सुंदरा श्री
अतिशय सुंदर अशा भावाचं हे गीत आहे. जसं हे जे दृश्य आहे शहरात बघायला थोडं दुर्मिळ आहे, पण योग आपला एवढा चांगला आहे की इथे जर तुम्ही पहाटे पहाटे जर आले तर हे दृश्य आपल्याला सगळं दिसतं. बरं, जसं तिथं सांगितलंय की गोपिका सडा वगैरे संमार्जन करतायत, तसं इथं मंदिराच्या आजूबाजूला असंच दृश्य आहे. जर काल रात्री पण कोणी येऊन बघितलं असेल तर असं वाटत होतं की सकाळ झालेली आहे. आणि खरंच त्यांचा जो सेवाभाव आहे त्याला इथून शतशः दंडवत जरी केलं तरी कमी आहे. कोणाचीही अशी अपेक्षा न करता ते कार्य आहे की कोणी आपल्याला सांगेल नंतर आपण करू, स्वयंस्फूर्तीनं. आणि सगळ्यांचा जो भाव आहे ना तो एकाच चरणावर लिहिला आहे. प्रत्येकाची एक अपेक्षा, फक्त ज्यांच्या चरणावर आपण सगळे लिहित आहोत त्यांचीच कृपा आपल्याला प्राप्त व्हावी. भगवंताची कृपा आणि सद्गुरूंची कृपा या दोघांची कृपा जर या कार्यातून सफल झाली तरच आयुष्याचं सार्थक होणार आहे. सगळ्या जणांना खूप खूप धन्यवाद. कारण हे करणं एवढं सोपं नाही, आपल्याला दिसताना खूप सोपं वाटतं, पण त्याच्या पाठीमागची जर मेहनत बघितली तर पूर्ण रात्रभर लागून ते केलेलं आहे. असो, तर या पुढचं जे आहे एक अतिशय सुंदर असं धनु वाजे घुन घुन हे भजन आता सादर होणार आहे.
भजन आहे. कधी कधी असं होऊन जातं की आम्ही कोरस द्यायला बसलेलो आहे हेच आम्ही विसरून जातो. तिकडे ते ऐकता ऐकता असं होऊन जातं की लक्षातच नाही राहत आपण कशाला बसलेलो आहे. आणि तसंही तिच्या बाजूला कोरसला बसणं म्हणजे एक धाडसच आहे बरं. माझी काय अवस्था आहे माझी मला माहित नाही. सिदंती मग गात्राने अशी कार्यक्रम आहे. पण असो तिचा मोठा आपल्यावर काय त्याला आपण म्हणतो मोठा अंतःकरण त्याच्यामुळे ती आपल्याला बसून देते सोबत. हेच मोठेपण आहे. आता पुढचं जे भजन आहे ते पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती आणि ते सर्व भगवंताचं वर्णन करणारा असा अभंग आहे. आणि खरोखर तुम्हाला सांगतो प्रत्यक्ष आपण कितीतरी वेळा मागेही तुम्हाला मी हा विषय सांगितला की ते जे पंढरपूरचे जे रूप असेल ते आपल्याला पंढरपूरला जाण्याची आवश्यकताच ठेवलेली नाही बाबांनी. इथे जी नित्य सेवा चालते काय असतं प्रत्येक जागेवर दैवताची स्थापना होते पण त्या दैवताला जागृतपणा जो आहे तो सेवेमुळे येत असतो. आणि नित्य जी सेवा चाललेली ना त्याच्यामुळे कधी कधी असं वाटतं म्हणजे माफी मागून बोलतो पण पंढरपूरच्या दर्शनातही कधी कधी मला थोडा तेवढा आनंद येत नाही कारण खूप लोटालाटी खूप गर्दी. त्यामुळे आता प्रत्येक जागेवर खूप अवघड काम झालेलं आहे. पण इथे निवांत दर्शन करता येतं. आणि परत हा जो साज शृंगार करणारे सगळी जण आहेत वेगवेगळे कपडे असतील वेगवेगळे मुकुट आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे गंध ह्या सगळ्या सेवा करणारे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं यांच्या चरणावर किती वेळा जरी आपण डोकं ठेवलं तरी पण कमी आहे. असं नित्य शृंगार करणारे आणि मुळात आता असं झालंय की इथं मी जे बसलोय तुम्हाला सगळ्यांना ते भाग्य सुद्धा नाही सध्या कारण मला इथून ते रूप दिसतंय. तुम्ही थोडे पाठ करून आहात पण जेव्हा होईल तेव्हा तुम्ही बघा या पूर्ण भजनाची किंवा या पूर्ण अभंगाची तुम्हाला अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. आता पुढचं जे अभंग आहे गीता जेने उपदेश लिखते हे विटेवरी माऊली हेटा करणारी गीता. हा विशेष जे आहे आमचे इथे जे आमचे राम केकर आहेत त्यांच्या पत्नी गीताताई ज्या आहेत त्यांनी त्याला एक वेगळं रूप देऊन टाकलेलं आहे सगळ्या गोष्टीला. आणि त्यासोबत गंध लावायला जे आहेत ते आमच्या वंदनाताई असतील इतर सगळ्यात नामोल्लेख एवढ्या करता टाळतो कारण मला सुद्धा माहित नाही कोण कोण काय काय इथे सेवा करते. कारण सेवा करणाऱ्याचा भाव जो आहे ना तो थोडा गुप्त स्वरूपात त्यांना सगळ्यांना फक्त एक अजूनही सांगतो मी तुम्हाला कालच्या कीर्तनात झालेला विषय की भगवंतापेक्षाही सद्गुरूंवर श्रद्धा थोडी जास्त असली पाहिजे. तसं इथे जे आहेत ना इथे एक तुम्हाला झालेला प्रसंग सांगतो. आता आपला भजन जरी चालू तरी मुळात विषयच असा आलेला आहे. इथे रांगोळी काढणाऱ्या ज्या मुंडे काकू आहेत त्या नित्यानं तिथे रांगोळी काढतात. त्यांच्या घरात एकदा थोडस काकाची तब्येत बरोबर नव्हती आणि थोडी गडबड होती दवाखान्याची. त्यांनी असं सांगितलं की तेव्हा मी तुमच्याकरता सुद्धा रांगोळी नाही काढत कारण सध्या माझ्यावर मोठं संकट आलं पण माझे सद्गुरू रोज ही रांगोळी बघतात. म्हणजे एवढा जो भाव आहे सगळ्यांचा त्या भावावर शतशः वंदन करू आपण. असो आता जर तिकडे आपण गेलो तर भजनाचा कार्यक्रम जो आहे तो राहून जाईल. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्नके भागवती. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्नके भागवती. अगणित
जीव लावलेला आहे बरं. अतिशय सुंदर, किती जरी वर्णन केलं तरी कमी पडेल असा. आणि त्या आवाजाबरोबर जी साथ संगत आहे, साथ संगतीशिवाय त्याला ज्याला आपण म्हणतो मजा नसते, तसं साथ करायलाही एवढं महत् भाग्य आहे की ज्याला आपण म्हणू रामकृष्णाची जोडी साथ करायला आहे. आमचे हरिभक्तपरायण रामचंद्र महाराज घुगे आणि हरिभक्तपरायण कृष्णा महाराज जाधव अशी अतिशय सुंदर साथ. त्यानंतर टाळ साथ द्यायला जे आहे ते आमचे नाथ महाराज. एकीकडे ज्ञानेश्वर महाराज, एकीकडे नाथ महाराज. आणि राजेश्वरी राजलक्ष्मी. आता यानंतर जे आहे आता जे पुढचं जे सादर होणार आहे ते बाजे या बाजे. एक वैशिष्ट्य असं सांगू इच्छिते की मी तरी 10-15 वर्ष शिक्षण घेतलेलं आहे संगीत क्षेत्रामध्ये. मी गाते यात काहीच नवल नाही. बाबांची कृपा आहे, देवाचा आशीर्वाद आहे, या सगळ्या गोष्टी आहेत आणि रियाज आहे. पण ज्ञानेश्वर दादा कधी सहा सुद्धा शिकलेला नाहीये आणि तो एवढी सुंदर साथसंगत करतोय हे नवलाचं आहे. आणि पुन्हा तो म्हणतोय की आम्हाला ती बसू देते. म्हणजे तर किती खरं मानावं आणि किती नाही हे तुमचं तुम्ही बघा. बाकी माझं सांगण्याचं काम आहे. काही जरी सांगितलं तर सत्य परिस्थिती बदलत असते. कालच आम्ही महाराजांना सांगितलं होतं, उगे महाराजांचा आमचा विषय कालच झाला. किती जरी काजळाची चमचम असली तरी ती सूर्यावर असते. म्हणजे सूर्य एकदा उदय झाला की त्या काजळाला काय आहे. तसं हे आमचं परावर्तित काम आहे. तू सुराला सूर लावला तर आम्ही फक्त मागे साथ देऊ शकतो. अन्यथा तू असं गायला सांग, आम्ही तुला दाखवतो आमच्याकडे काय काय. याच्यापैकी 5-10 मिनिटात जर नाही आम्ही हे सगळं खाली केलं तर काय राहिलं. हे जे बसलेले आहेत एवढ्या थंडीत, ते फक्त ज्याचं ऐकायला बसलेले आहेत त्याच्यामुळं सगळे थांबलेले आहेत. नाही तर तुला बघायचं असलं तर बघू शकते. विमुख शिखर से धारा धाये राधा हर सम्मुख आए. बांसुरिया सुन सावरिया के राधा गोरी
खरं तर हे सुंदर पद ऐकल्यावर ना आम्हाला आमच्या गुरूंची आठवण होते. परमपूज्य प्रज्ञाचक्षू आदरणीय मुकुंद काका जारदेवळेकर त्यांच्या मुखातूनच हा अभंग ऐकावा. खरं तर यानंतर भक्तीचं काय आहे, भक्तीचं जे गायन आहे त्यात लता मंगेशकरांनी जे जे गायलेले सगळे आहेत अभंग ते विशेषतः आपल्या तिच्या मुखातून ऐकायला जास्त आवडतात. असं एक पुढे कुमोदिनी काय झाले परिमळ. अतिशय सुंदर. आता यानंतर पुढचं जे आहे, काय सांगू देवा ज्ञानोपराची ख्याती. आत्ताच आपण आळंदीला जे गेलो होतो,
आणि आळंदीला या भजनाचा आपण असा आस्वाद घेतला की आमचा श्रीकांत जो आहे तो दुसऱ्या दिवशी माझ्याकडे भेटायला आल्यावर पहिलं त्याचं वाक्य होतं की सगळं प्रवचन एकीकडे आणि तेवढं एकीकडे. असं मला थोडं वाईट पण वाटलं. आता काय सांगणार, म्हणजे आपली 1 तासाची मेहनत आणि तिची 2 मिनिटाची मेहनत. तर त्याच्यावरूनच तुम्हाला सांगितलं ना, तिनं आपल्याला बाजूला बसू दिले, तिचं मोठेपणच आहे. आणि हे जे आहे आता आमच्या भरत काकांनी परत फरमाईश सांगितली की काय सांगू देवा, पण योगायोगाने हे आपल्या यादीतच आहे, त्यामुळे आता ते सादर होणार आहे. काय सांगू देवा ज्ञानोबाची खात्री. सकाळची वेळ असल्यामुळे थोडं कार सप्तक मध्ये त्रास होतो म्हणून थोडं खर्चातच राहते. काय सांगू देवा ज्ञानोबाची काय सांगू देवा ज्ञानोबाची काय सांगू देवा ज्ञानोबाची
अतिशय सुंदर असं हे प्रस्तुती आहे. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. हा चहा इथं ठीक आहे. चहा जर तयार झाला असेल तर इथे पण देऊ शकता असं सांगितलेलं आहे. आवाज न होता त्याचं वाटप करून टाका. ठीक. 10 मिनिटात चहा येणार आहे. हे फक्त एवढ्या करता सांगितलं तुम्हाला बसणाऱ्या जरा दिलासा येतो. त्यामुळे 10 मिनिटात चहा होऊ लागला. फक्त इथं कप्पाशा वाजवायला चान्स नाही. तिथून फक्त 10 मिनिटाचा निरोप आलाय. आता ज्ञानोबाची मुक्ताई याच चित्रपटातलं मुंगी उडाली आकाशी हे जे आता झालं त्याच्यानंतर आता मुंगी उडाली आकाशी हे सादर होणार आहे. ते काही काही अशा रचना आहेत ज्याचा अर्थ आपल्याला वरतून लक्षात येत नाही. मुंगी उडाली आकाशी नेमका याचा अर्थ काय होतो. तिने गेलेले सूर्याशी वर पाहता आपल्याला लक्षात येत नाही. फक्त त्याचा अर्थ असा आहे की भगवत कृपा किंवा सद्गुरु कृपा झाल्यानंतर जे कार्य आपल्या शक्तीनं होणार नसतं ते त्यांच्या कृपेनं होतं. मुकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरी यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. जर कृपा झाली तर मुंगी सुद्धा सूर्याला गिळू शकते. अशा कृपेच्या ह्याच्यात शक्ती असते आणि हेच सांगणारी ही रचना आहे.
मुक्ताबाईंचा हा अभंग आहे आणि असं वाटतं की प्रत्यक्ष मुक्ताबाईंनीच गायला आहे, अशी अनुभूती आपल्याला आता आलेली आहे. आता यानंतर भगवंताचं स्वरूप वर्णन करणारा परत एक अभंग आहे, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. तसे हे जे काही सगळे आहे, आता किती वेळ चालावं आणि किती वेळपर्यंतही चाललं तरी आपण ह्याला न कंटाळणारे सगळे श्रोते आहोत. पण आता 1-2 भजनानंतर आपला वेळ जो आहे तो समीप येत आहे. त्यामुळे आता राजस सुकुमार मदनाचा पुतळा हे सादर होणार आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा,
होण्यासाठी अजून 10 जन्म लागतील, पण माझी ही इच्छा होती की त्यांचा हा अभंग मी सादर करावा आणि जीवनात मी पहिल्यांदा हा अभंग इथे गायली. ज्ञानेश्वर महाराजांना चहा सगळे चहा घेऊन टाका. इकडे आणा आधी. एकदा सगळ्यांनी चहा घेऊन टाका. तसं आता भक्तीनं पंडित भीमसेनजी जोशींचा आवाज काढण्याचा प्रयत्न करून दाखवला, असं तिचं म्हणणं आहे की मला आवाज काढता येत नाही. पण तुम्हाला तिची एक अजून खासियत सांगतो, तुम्ही एक 10-1 मिनिटं तिच्याशी बोला, ती तुमचा पण आवाज काढून दाखवतो. बऱ्याच जणांची अशी नक्कल सुद्धा तिला करता येते. एकदा तर तिच्या सासरी, तिचे जे मामी सासरे, त्यांचा ती आवाज काढत होती, तेच मागून आले आणि त्यांनी परत फरमाईश केली की मलाच ऐकायचं आता मला माझा आवाज. ते सुद्धा खूप खळखळून असले. जोपर्यंत तुम्ही चहा घेताय, जे जे काल आले नसतील त्यांच्याकरता सूचना सांगतोय. आता पुढचे जे कार्यक्रम आहेत त्याच्यात 11 ते 12 गाथा भजन होणार आहे. आता सुंदरकांड होणार आहे. भजन समाप्ती झाल्यानंतर लगेच एक 10 मिनिटांनी 15 मिनिटांनी सुंदरकांड होणार आहे. 11 ते 12 गाथा भजन आहे. त्यानंतर आजची जी प्रवचनाची वेळ आहे ती थोडी अलीकडे आहे, त्याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. पत्रिकेत जरी आपला नित्याच्या प्रवचनाची वेळ 4 ते 5 असली तरी आजची वेळ दुपारी 3 ते 4 या वेळेमध्ये हरिभक्त पारायण गुरुप्रसाद महाराज देशपांडे यांची प्रवचन सेवा होणार आहे. त्यानंतर एक अर्ध्या तासानंतर लगेच दिंडी मिरवणूक निघणार आहे. ती दिंडी मिरवणुकीचा जो मार्ग आहे तो नेहमीचा जो मार्ग आहे त्याच मार्गाने दिंडी जाणार आहे. त्या मिरवणुकीकरता सर्व महिलांनी चांगल्या वेशात, आपण कालच बोललो, ज्या ज्या भाडीच्या साड्या असतील त्या परिधान करून यायचं आणि पुरुषांनी वारकरी वेशात यायचंय. त्या दिंडीत मध्ये कोणीही फटाके लावायचे नाहीये. त्या फटाक्याच्या धुराचा त्रास होतो. काल आपण त्याच्यावर बोललो, ती सूचना परत एकदा लक्षात घ्यायची. दिंडीहून आल्यानंतर इथे मंदिरात जे आपण घरोघरून पोळ्या करून मागवत असतो त्याच्याकरता पिठाची पुडे तयार असतील. दिंडीच्या अगोदर किंवा नंतर सर्व महिलांनी आपली जबाबदारी समजून प्रत्येकाने न्यायचं. तसं तुम्ही दरवर्षी ते करतातच, फक्त एवढ्याकरता सांगितलं की एखाद्या वेळेस मागे पुढे होऊ नये. कोणते पिठाचे पुढे द्यायचे आणि उद्या ठीक 9 वाजेपर्यंत किंवा 9:30 वाजेपर्यंत त्याच्या चपात्या करून मागे जे स्टेजच्या मागच्या साईडला आणून द्यायचे आहे. उद्याची जी कीर्तनाची वेळ आहे ती आपली दरवर्षीपेक्षाही अर्धा तास अगोदर कीर्तन आहे. 9:30 वाजता बरोबर कीर्तन सेवेला प्रारंभ होणार आणि 12 वाजेपर्यंत कीर्तन होणार. ते अर्धा तास कीर्तन अलीकडे घेण्याचं कारण बाबा पुढं वाढवत नाही आणि मग आपलंच नुकसान होतं. त्याचं जे आपल्याला ऐकायचं असतं त्या गोष्टीला आपण मुकून जातो. आता आमच्या गावी कीर्तन झालं तर त्यावेळेसही बाबांनी वेळेच्या मर्यादेत ते बंद करून टाकलं. मग नंतर आम्ही सांगितलं बाबा चरित्राचा भाग काही फार सांगितलाच नाही. मग आपलं नुकसान जर करायचं नसेल तर मग वेळेवर सुरुवात करणं ही आपलीच जबाबदारी आहे. बरोबर 9:30 वाजता कीर्तन सेवेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर 12 वाजेनंतर महाप्रसादाची पंगत आहे. त्या पंगतीकरता कॉलनीतील रहिवासी जे आहेत त्याच्यातील तरुण वर्ग आणि सगळ्यांनी वाढपाला विशेष करून मदत करायची आहे. आणि आपण कधी दुसऱ्या पंगतीला तिसऱ्या पंगतीला बसायचं. आपापल्या सर्वांनी जबाबदारी उचलली तर हे कार्य अतिशय चांगल्या रीतीने संपन्न होईल.
ज्यांच्याकडे चहा आला नसेल त्यांनी उठून घ्या. जे जे झोपेत असेल त्यांनी उठून चहा घ्या. कोणी, घरात राहत एक दोन जण मला तिकडे दिसले म्हणून म्हटलं. कोण राहिला अजून इकडे? कोणी राहिला तिकडे अजून? ज्या ज्या वाचकांकडे आता जो सुंदरकांड पाठ होणार आहे, जर वाचकांकडे सुंदरकांड ग्रंथ नसेल पण इथे सुंदरकांडला यावं अशी इच्छा आहे, त्यांच्याकरता इथे ग्रंथ उपलब्ध आहेत. ते सुंदरकांड सुरू झाल्यानंतर देण्यात येईल आणि ज्यांच्याकडे ग्रंथ असेल त्यांनी सर्वांनी तो ग्रंथ घेऊन यायचा आहे सोबत. चहा घेतल्यावर कसं एक फरमाईश ज्ञानेश्वर दादासाठी पण आहे माझ्याकडून. कैवल्याचा पुतळा हे ऐकायची सगळ्यांची इच्छा आहे. दोन म्हणून शेवट मला जसं मी आता तुम्हाला सांगितलं की भक्तीला सगळ्यांचे आवाज काढता येतात, तसं आता हे गोदावरी ताईंचं जे आहे, गोदावरी ताई मुंडे, त्यांचाही आवाज तिला काढता येतो. आणि त्या गंगाखेडच्या आहेत आणि योगायोगानं भक्तीला गंगाखेडला दिलेलं आहे. तर तिकडचंच एक वृंदावनी वेल हे आपण ऐकूया. आधी माझ्याच आवाजात गाते ना. वृंदावनी वेणू कवळाचा माये
त्यांना लक्षात आलं की तो आवाजाने याच्यात किती सांगले. अजूनही अनेक जणांचे आवाज काढता येतात, पण आता हे काढतात कारण आता वेळ जो आहे संपुष्टात आलेला आहे. यानंतर श्री ज्ञानोपारायणचं वर्णन करणारा एक अभंग, कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. या रीतीने जर ज्ञानोपारायणावर जर आपण प्रेम केलं तर निश्चित आपल्याला ज्ञानेश्वरीत जी काही अनुभूती आहे ती आल्याशिवाय राहणार नाही, असा हा अभंग आहे. टाळाला पावडर का लावतो? कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा चैतन्याचा जिव्हाळा
भजन संध्येची सांगता होणार आहे आणि भैरवीची फरमाई जी आहे ते आमचे अरुण इलेक्ट्रॉनिक्स वाले जे ज्ञानेश्वर भाऊ जाधव आहे त्यांनी सांगितलं आजी सोनियाचं लिहो आणि आज योगायोगानं असं आहे की लोकांच्या फरमाईश आणि आमची यादी जवळजवळ मिळती जुळती झाली त्यामुळे आजी सोनियाचा दिनोने भजन संध्येची आपण सांगत आहोत तसं म्हणू नये फरमाईश
ते असंच म्हणा, थोडी डिमांड वाटते. आपल्या लिस्ट मध्ये असं कशाला सांगायचं. थोडं पण सुरू आहे. मध्ये मध्ये
सगळ्यांनी थोड्याशा अक्षदा आणि फुल घेऊन यायचे, कारण आपण ग्रंथ पूजन करण्याकरता आलेलंच आहे सगळे. ठीक आहे, आता किती 10 मिनिटं 15 मिनिटं? ठीक आहे, आता अर्ध्या तासाने बरोबर सुंदर गाण होणार आहे. 9:15 कुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम